मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाबाहेर खराब झालेल्या खुर्च्या, कुजलेले सोफे आणि उग्र वास, त्यात मांजरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे आज विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर स्वीकारणार आहेत। मात्र कार्यालयाची दुरवस्था झाली असून पालिका प्रशासन कधी साफसफाई करणार याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला आणि तात्काळ कामाला देखील महापौर आणि उपमहापौर यांनी सुरुवात केली। मात्र आज जी आहे ती विरोधी पक्षनेते यांच्या पदाची निवड होणार आहे आणि तात्काळ आजचं जे पहिलं जी सभा बोलवण्यात आलेली आहे त्यामध्ये ही विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात येईल। सध्या मी विरोधी पक्ष कार्यालयाच्या बाहेरच आहे आणि आपण जर पाहिलं तर हे विरोधी पक्षनेत्यांचं कार्यालय आहे आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी जे नाव समोर येते ते म्हणजे किशोरी पेडणेकर यांचं आणि किशोरी पेडणेकर ह्या पहिल्याच मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याचं पद भूषवणार आहेत। कारण आपण गेल्या अनेक वर्ष पाहिलं तर पुरुषांची विरोधी पक्षनेत्यावर सत्ता होती, मात्र आता पहिल्याच महिला म्हणून विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर ह्या पदभार आज स्वीकारतील। मात्र त्यांचं कार्यालय आपण पाहिलं तर अजूनही त्या कार्यालयाचं जे काम आहे ते काम अद्याप झालेलं पाहायला मिळत नाही। आपण जर पाहिलं तर ज्या फाईली आहेत त्यांचे गठ्ठे असेच पडलेले आहेत। अजूनही जे टेबल आहेत, सोपे आहेत ते धुळखात पडलेले पाहायला मिळतात। अजूनही या कार्यालयाचं जे पूर्ण काम आहे ते झालेलं पाहायला मिळत नाही। आपण जर पाहिलं तर महापौर रितू तावडे यांनी महापौर पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर ताबडतोब लगेचच कामाला सुरुवात केली होती। आज विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांचं नाव अधिकृत घोषित होईल, त्यानंतर ते कामाला लगेच सुरुवात करतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। कारण जे विरोधी पक्षनेत्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाचं काम अद्याप आपल्याला पेंडिंग असलेलं पाहायला मिळते। उग्र वास इथे अजूनही येतोय। आपण जर बाजूला पाहिलं तर अडगळीत पडल्यासारख्या ह्या खुर्च्याही पाहायला मिळतात आणि जे सोपे आहेत ते देखील धुळखात पडलेले आहेत। त्यामुळे आज अधिकृतपणे किशोरी पेडणेकर ह्या विरोधी पक्षनेत्या पदाची पदभार जर स्वीकारणार असतील तर आता त्यांचं जे काम आहे किंवा कामाची जी सुरुवात असेल ते ताबडतोब लगेच करतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन कविता गिरीसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।